नमस्कार. लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो ना की कोणताही मातीचा गोळा असतो त्याला आपण आकार दिला की त्याच्यातनं मूर्ती घडत असते. लहान मुलांचं पण तसंच असतं. आई किंवा वडील त्यांच्यावरती जे संस्कार करतात किंवा गुरु त्यांच्यावरती जे संस्कार करतात त्यातनं ती मूर्ती घडत असते. आपण म्हणतो ना फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आपल्या आई बाबा पण आपल्यासाठी हेच काम करत असतात. नकळतपणे आपण त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. आज आपल्याकडे गेस्ट स्पीकर म्हणून आलेली आहे जान्हवी ओम दांडेकर. मी तिचं खास आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. वेलकम जान्हवी. थँक्यू. जान्हवीचं मला विशेष कौतुक का वाटतं, आत्ता ती 10वी मध्ये आहे. ती तिची ओळख आपल्याला छान करून देईलच, पण तिची आई ही माझी मैत्रीण. तिच्या आईचा व्हॉट्सअपवरील स्टेटस मी खूप वर्षांपासून बघत होते. लहानपणापासून मी बघते की जान्हवीला वेगवेगळ्या गोष्टींची आवड, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ती भाग घेते, सुंदर नृत्य ती करते, चित्रकला तर अप्रतिम. शाळेमध्ये सुद्धा 90% वरतीच मार्क असतात. कधीही इतरांना मदतीला तत्पर अशी जान्हवी, जिज्ञासू जान्हवी. तर मला तिच्याकडनं तिला भेटल्यावर असं वाटलं की अरे हो, हिची मुलाखत आपण घ्यायला पाहिजे. कारण बघा, आज आपण म्हणतो यंग जनरेशन म्हणजे काय, मोबाईल, फक्त मोबाईल वेडे आहेत असं लेखलं जातं. पण मला असं वाटतं की जान्हवीकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. तर मला हा तिचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. आता आपण गप्पा मारूया जान्हवीशी. जान्हवी, हॅलो, कसं वाटतंय तुला आज इथे येऊन? खूपच मस्त वाटतंय. म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त एवढंच माहिती होतं मला तन्वी स्वतःबद्दल की आपल्या घरी त्याच्या गोळ्या असतात. पण लॉकडाऊनमध्ये स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले, ओळख झाली, आपली पर्सनली पण ओळख झाली आणि आता इथे बसली. खूपच छान वाटतंय. म्हणजे कसं आहे माहिती आहे का जान्हवी, तू स्वतः तुझं विश्व शून्यातनं डेव्हलप केलंयस. म्हणजे मला असं वाटतं की मोठेपणी एक अजूनही तुझं व्यक्तिमत्व अजून खूप छान घडणार आहे. पण हा लहानपणापासूनच तुला या सगळ्या गोष्टींची आवड होती का? हो, म्हणजे आता स्वतः मी माझं विश्व निर्माण केलं हे वाक्य तेवढं बरोबर नाही होणार कदाचित. आईबाबांमुळे माझं विश्व निर्माण झालं. बरोबर. कारण मला ज्या काही कलागुणांची आत्ता आवड आहे, ज्या कुठल्या गोष्टींची आवड आहे, ती खरं तर माझ्या आईबाबांमुळे असं म्हणूया. आता मला नाटक किंवा अभिनय याची आवड माझ्या बाबांकडून आली. नाटक बघायचं कसं आपण एखाद्या नाटकामधून काय चांगल्या गोष्टी काढू शकतो हे माझ्या बाबांकडून आलंय. किंवा चित्रकला, हस्तकलांमधल्या ज्या काही कला आहेत, चित्रकला असेल, रांगोळ्या असतील, ह्या कला माझ्या आईकडून मला आलेल्या आहेत. तिने तिच्या लहानपणापासून खूप कला जोपासलेल्या आहेत, तर त्याचं बाळकडून मला मिळालंय. म्हणजे आता चैत्र महिना सुरू आहे, तर चैत्रांगण तुम्ही घरी काढत असाल. मग आपण म्हणतो ना की तू त्यांच्याकडे बघत शिकत गेलीस. मग वयाच्या कितव्या वर्षापासून तू स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलीस? ओके, सो मला जेव्हापासून स्पर्धा वगैरे अशा असतात हे कळलं तेव्हापासून मी स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले. एवढं सिंपल आपण करूया. भीती नाही वाटायची तेव्हा? ॲक्च्युली काय असतं, जेव्हा आपण लहान असतो ना तेव्हा आपल्याला तेवढी जाण नसते की काय आपण कुठे काय परफॉर्म करतोय, काय करतोय, किती लोक आहेत समोर, याची भीती मला नाही वाटली समाव कधी. कारण मग नंतर आणि एकदा दोनदा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेत असू तर तिसऱ्यांदा आपोआप आपल्याला त्या एक्सपिरियन्समधून आपण शिकत जातो. मग नंतर नाही काही अशी भीती वाटत. म्हणजे किती छान आहे बघा की आपल्याला कोणत्याही स्पर्धेला जाताना आपल्यामध्ये एक जो सभाधीटपणा यायला पाहिजे तो जान्हवी तू लहानपणापासून त्या गोष्टी केल्यामुळे तुला कधी भीती वाटली नाही. कारण लहानपणी आपण एकदम असे म्हणतो ना इनोसंट असतो की आपल्याला भीती नाही वाटत. आपण आपली कला सगळ्यांपुढे सादर करायला बिनधास्त तयार असतो. पण मग असं करता करता असं आत्तापर्यंत साधारण किती स्पर्धांमध्ये साधारण भाग घेतला असशील? अरे बापरे, आता मोजणं म्हणजे 100हून अधिक? हो, निश्चित. आणि मग जेव्हा बक्षीस मिळायचं तेव्हाचा आनंद कसा असायचा? मला पहिले तर अगदी म्हणजे बक्षिसं नाहीच मिळायची. कुठेही जाऊन मला नाहीच मिळायची बक्षिसं. पण एका कालांतराने मला कदाचित तो अनुभव आला आणि मला कळलं की ही गोष्ट मी निडरपणे प्रेझेंट करू शकते, पण ही नक्की कशी प्रेझेंट करायची हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला आपोआप तुला बक्षिसं मिळायला लागली. कारण त्या कलेमध्ये तू पारंगत व्हायला लागली. बरोबर. किंवा तुझं आपण म्हणतो कॉन्फिडन्स बूस्ट झाला की ते मी कसं प्रेझेंट करायला पाहिजे. मग आता मला सांग की आईकडनं तर तू बऱ्याच गोष्टी शिकली आहेस. मग आता एखादं क्राफ्ट करायचं असतं किंवा आपण म्हणतो ना रांगोळी काढायची असते, मग तुझं हे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग कसं तू करतेस?
ओके, आता म्हणजे मला ना खूप गोष्टींचा रेफरन्स पण घ्यायला आवडतो. आता मोबाईलचा आपण मगाशी ऑफ कॅमेरा बोलत होतो की मोबाईलच्या वापराबद्दल वगैरे. तर मोबाईलमध्ये आता रील्स असतात, शॉर्ट्स असतात, ह्याच्यावरती आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी पण मिळतात. आता खूप रांगोळीचे डिझाईन्स मिळतील. आता समजा 10 डिझाईन्स असतील, मला ह्याच्यातलं हे आवडलं, त्याच्यातलं ते आवडलं. आता चैत्रांगणामध्ये पण प्रत्येक गोष्ट काढायची जी पद्धत असते ती वेगवेगळी असते. व्हेरी गुड. ते आपण सेम गोष्टी असतात पण त्याचे एक टाईप असतो वेगळा, जसं प्रत्येकाची लेखन शैली वेगळी असते. अगदी बरोबर. तर जे काही मला आवडतं त्याच्यातलं ते मी मिक्स करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आणि स्वतःचं काही छान आहे की बघ, तू वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून त्यातनं तू तुझं वेगळं डिझाईन तयार करत असतेस. बरोबर ना? म्हणजे नवनिर्मिती त्यातनं घडत असते. मग हे करताना मग तू सगळ्याची सांगड कशी घालतेस? म्हणजे आता अभ्यास असतो, त्याच्याबरोबर ह्या तुझ्या आवडीच्या कला, तुझ्या स्पर्धा, मग हे कसं सगळं मिळून आणतेस? ओके, तर मग मी असा काही टाइम टेबल असं कधी केलेलं नाही, कारण केल्यावर ते फेलच जातं शक्यतो. हे बरोबर, टाइम टेबल कधी होत नाही पूर्ण. त्यामुळे डेली टास्क काय असेल तो ठेवायचा. आता समजा माझी परवा परीक्षा पण आहे आणि त्याच्यानंतर माझी कुठली स्पर्धाही आहे किंवा आणि मला काही माझ्या कलाही करायच्या आहेत, तर मग मला जे काही करायचं ते मी एका कागदावर लिहून घेईन की मला एवढा वेळ अभ्यास करायचा, या विषयांचा अभ्यास करायचा. वेळ पण नाही, या विषयांचा हे टॉपिक झाले पाहिजेत आज. सो ते जेव्हा कम्प्लीट होतं तर मग तुमचे आपोआप सगळे गोल्स व्हायला लागतात की आजच्या पुरतं काय आहे, की आजच्या पुरतं एवढं करायचंय, हे कम्प्लीट झालं, ठीक आहे, पुढचं होईल आपोआप पुढे. पण मग असं रोज करतेस? हो, कारण मग ते जरा सोपं जातं, कारण मॅनेजमेंट ऍक्च्युली माझं खूप वाईट आहे, टाइम मॅनेजमेंट. पण जान्हवीचं हे जे तत्व आहे ते मला खूप आवडलं. बघा, आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू असतात की मला आज हे करायचंय, आज मला हे करायचंय. पण जर तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवलं तर तेवढा तुमच्या मेंदूचा भार कमी होतो आणि ती कामं पूर्ण झाली आहेत का नाही झालंय हे वहीत नोट डाऊन केलं असल्यामुळे ते पूर्ण पण होतं. बरोबर आहे. आता मला सांग की ज्या कला तुला आवडायला लागल्या ते करताना आईबाबांनी असं कधी म्हटलं का की नको, तू फक्त अभ्यासच कर, ह्याची गरज नाहीये, किंवा त्यांच्याकडनं तुला कसा सपोर्ट होता? ओके, त्यांनी असं कधीच नाही म्हटलं. ऍक्च्युली त्यांनीच माझ्यामध्ये हे कलागुण रुजवले असं आपण म्हणूया. आता माझ्या बाबांना गार्डनिंग वगैरेची पण खूप आवड आहे. आमच्या घरी खूप झाड आहेत. हो, म्हणजे कशी कोणकोणती ती पण सांग. आता हो, म्हणजे ऍक्च्युली जागेचा अभाव आहे, त्यामुळे आम्ही खाली झाडं लावून, म्हणजे ती एका सर्टन हाईट पर्यंत आली की आम्ही ती खाली लावतो. म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं आहेत, अगदी म्हणजे पळसापासून सगळी झाडं आहेत आमच्याकडे. पण म्हणजे असं टोमॅटो असं पण आहे? टोमॅटो वगैरे ऍक्च्युली काय आहे की समहाव ती माती तशी असेल आमच्या घरची असं आपण म्हणूया, भाज्या त्याच्यात पिकल्या जात नाही किंवा ते खताचं तेवढं हे नसेल. पण असं जे वृक्ष असतात ते लावले जातात. हो हो. वाव. आणि मग मोठे झाल्यावर तुम्ही खाली जाऊन लावतो. बरोबर आहे. निसर्गाचं हे आपलं देणं असतं की आज वृक्षारोपण किती महत्वाचं आहे हे आपण आता अनुभवतोय की आत्ताचा जो उन्हाळा आहे तो प्रत्येकाने असं खरंच ठरवलं की एक तरी झाड 1 महिन्याला आम्ही लावू तर किती छान सगळीकडे छान हिरवळ निर्माण होईल. ही सुद्धा एक कला आहे की आज मला असं वाटतं की हे तू तुझ्या बाबांकडनं घेतलंस की मला सुद्धा गार्डनिंग करायला पाहिजे. मग तू कुठलं झाड लावलंयस का असं? हो, मला म्हणजे माझी आई असं म्हणते की वाढत्या मुलांच्या हातामधून झाड लागलं गेलं तर ते लवकर वाढतं. त्यामुळे आमच्या घरची सगळी झाडं आहेत ती मीच लावलेली आहेत शक्यतो. तर आणि एकदा तुम्हाला त्या कुठल्याही एका विषयामध्ये रुची असली की मग तुम्ही पुढचं शिकत जाता. मग आता मला वृक्षांमध्ये म्हणजे झाडं लावण्यामध्ये किंवा त्यांची माहिती घेण्यामध्ये रुची आहे. तर मग त्याचे काय तुम्ही कशाने अजून तुम्ही असं काही करू शकता अशा गोष्टी की ज्या निसर्गाला उपयोगी असतील. आता सीड बॉल्स म्हणून एक प्रकार आहे, कदाचित तुला माहिती असेल. हो, बरोबर आहे. सो आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आंबे आपण खातो. पण उलट मला माझे सीड बॉल तू सांग आता प्रेक्षकांना. ओके, कसं करायचं असतं? तर सीड बॉल्सची एकदम सिंपल प्रक्रिया आहे. तुमच्याकडे जे काही आता उन्हाळ्यात आपण शक्यतो सगळ्यात जास्त फळं कंझ्युम करतो. बरोबर आहे. आता काही असेल म्हणजे सफरचंदांच्या बियापासून ते आंब्याच्या कोईपर्यंत आपण कशाचाही सीड बॉल बनवू शकतो. तर तुमचे काही ज्या असतील बिया त्या पहिले वाळवायच्या, पूर्णपणे त्या कोरड्या झाल्या पाहिजेत. ओके. नंतर ऍक्च्युली कोरड्या करण्याच्या आधी एक स्टेप विसरले मी, ती पाण्यामध्ये घालायच्या त्या बिया. ज्या तरंगतील ना त्या बिया ह्या त्यांच्यामध्ये झाड येणार नाही त्याच्यामध्ये. अच्छा. ओके. ज्या तरंगतील त्या घ्यायच्या नाही, ज्या खाली जातील त्या घ्यायच्या. आणि माती घ्यायची, माती ओली करायची. मातीचा जो गोळा असेल म्हणजे मातीचा एक गोळा तयार करायचा, त्याच्यामध्ये आपण मोदकाचं सारण भरायला कसं करतो तसं करायचं. त्याच्यामध्ये ती बी घालायची. त्याचा परत एक
वर्तुळाकार गोल करायचा. आणि आता जेव्हा पावसाळ्याची सुरुवात होईल आता ते परत वाळू द्यायचं. आता पावसाळ्याची सुरुवात म्हणजे साधारण जून 15 ते 20 या काळामध्ये कुठल्याही आसपासचे, आता येऊरचं जंगल असेल, कुठल्याही जंगलामध्ये जाऊन ते सीड बॉल्स आपण जसे चेंडू फेकतो ना तसे फेकायचे. किती छान संकल्पना आहे की म्हणजे बघा की एक बीज लावल्या म्हणजे एक बीज जे तुम्ही फेकणार होतात त्याचा तुम्ही जर सीड बॉल बनवलात तर नैसर्गिकरित्या अजून फास्टेस्ट वृक्षारोपण होऊ शकेल. बरोबर आहे ना. पण अशी झाडं येतात सीड बॉल येतात ना. अरे वा, खूप छान. किती छान आवड आहे. मला खूप कौतुक वाटतंय की तू या छोट्या वयामध्ये एवढ्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी करत असतेस आणि मेन म्हणजे सायंटिफिकरित्या त्याला प्रत्येक गोष्टीचा तू आधार घेतलास की हे बरोबर आहे ना. तुझ्या म्हणजे स्वतःहून नोंद करणं याचं मला कौतुक वाटतंय. ह्याचा उपयोग तुला पुढील आयुष्यामध्ये तर निश्चित होईलच असं मला वाटतंय. मग अजून काय काय करतेस त्यामध्ये पुढे? झाडांमध्ये पर्टिक्युलरली आता झाडांमध्ये मला झाडांची काळजी घ्यायला खरं तर खूप आवडतं. लावण्यापेक्षा पण मला त्याची काळजी घ्यायला आवडतं आणि ते मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं की आता तुम्ही एकच झाड लावा, नका लावू 100 झाडं, पण त्याची तरी काळजी घ्या कम्प्लिटली. नाहीतर जनरली असं असतं की झाडं लावतात लोक बरीच, पण त्याला पाणी द्यायचं विसरून जातात, त्याला खत घालायचं विसरून जातात किंवा मग ती वाढल्यावरती ती आपल्याला कुठेतरी दुसरीकडे जाऊन लावायला पाहिजेत, हे क्लिक नाही होत. किती छान. म्हणजे मला खूप छान वाटतंय ऐकतानाच. मग जान्हवी, दुसरं म्हणजे तुझी नृत्यकला. तू जसं सांगितलंस की निवेदिता रानडे मॅडम ज्या ठाण्यामधल्या नूपूर नृत्यालयाच्या सर्व आहेत आणि इतकं सुंदर त्या शिकवतात की बाईंविषयी काही बोलायला नको. आणि मेन म्हणजे त्यांच्या क्लासला मला एक आवडतं की कोणत्याही विद्यार्थिनीला टेन्शन नसतं की मी आता हे आलं नाही तर बाई ओरडतील का. मन मोकळेपणे जो संवाद गुरूंशी होतो ना त्यातनं भीती निघून जाते आणि मग छान ते सगळं घडून येतं. मग तिथे तुला ही आवड सगळी, मग तू त्यातनं स्वतःला कसं अजून घडवलंस, काय कसं केलंस? ओके, सो मला नृत्याची आवड खूप आधीपासून होती. पहिले मी 1-2 वर्ष भरतनाट्यमही शिकले होते. म्हणजे एकदम लहान गटापर्यंत मी भरतनाट्यम शिकले होते. मग सिनियर KG मोठ्या गटापासून मी कथ्थक शिकायला लागले. अच्छा. तर ऍक्च्युली त्याचा मला अभिनयामध्ये खूप उपयोग झाला किंवा अभिनयाचा कथ्थकमध्ये, कथ्थकचा अभिनयामध्ये. कारण हो, आपण आता कथ्थकमध्येही भावांग सादर करतो. भावांगामध्ये तुमचे भाव हे खूप इम्पॉर्टंट. अगदी बरोबर. आणि ह्याच्यामुळे कथ्थकमुळे काय होतं माहितीये का की तुम्हाला कॉर्डिनेशन खूप पटकन जमायला लागतं. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला हाताचं पण काही मुद्रा करायच्या आहेत, एकाच वेळेला तुम्हाला पायही वाजवायचे आहेत आणि तुम्हाला एक्सप्रेशन्सही द्यायचे. जय जगवंदन वक्रतुंड दानी दाता विघ्न हरण सुख करण भागेन धाय निमित्त धीट तुडंग ददी गदी थै तुडंग ददी गदी थै तुडंग ददी गना. मस्त. खूप छान आहे. म्हणजे लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन कसे ऍक्टिव्हेट राहणार आहेत ते ऍक्शन्स मधनं कळत असतं. पण मग त्यासाठी स्टॅमिना तुला इनफ. जेव्हा तुम्ही लहान वयापासून चालू करता ना एखादी कुठलीही गोष्ट असेल, तू काही लहानपणापासून कुठली तरी गोष्ट शिकत असशील, ती तुला आत्ता पण तुला ती जमते. बरोबर. का? कारण ती विसरतही नाही आणि वरतून आपली जडणघडणच तशी होत राहते ना. आता समजा मी आत्ता ठरवलं असतं जायचं तर तेवढे माझे पाय कदाचित वाजले नसते जेवढे आत्ता वाजताय. वाव, मस्त. अजून खूप राहिलंय करायचं पण तरी. आता तू विशारद प्रथमच्या परीक्षेला आहे. खूप छान, खूप छान. मग जान्हवी, हे सगळं करताना मला असं वाटतं की तुला जी आवड निर्माण झाली त्याला तुला एक सपोर्ट होता, पण प्रत्येक घरातनं असा सपोर्ट असेलच असं नाही. मग त्या मुलांना तू काय सांगशील की त्यांनी ही आवड त्यांची कशी जोपासावी, किंवा आपण म्हणतो ना संवाद साधणं. कधी कधी काय असतं, आपण संवादच साधला जात नाही. आपल्या मनामध्ये एखादा विचार असेल, आई मला हे करायचंय, तर हा संवाद साधण्याची कला तू कशी तुझ्यात निर्माण केलीस? ओके, पहिले तर म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की घाबरायचं नाही कशाला. आपण घाबरलो ना की संपलं, अर्ध तर तिकडेच आपण हरलो. आणि जेव्हा आपण घाबरत नाही तेव्हा आपण अर्धी लढाई जिंकलेलो असतो, असं मला तरी वाटतं. अगदी बरोबर आहे. आता पालकांशी समजा काही बोलायचं आहे आपल्याला की मला ही कला आवडते तर मला ती जोपासायची आहे, तर आपण एक स्वतःमध्ये धीटपणा आणला की मी हे बोलून दाखवणार आहे. कदाचित ते नाही म्हणतील, पण तुम्ही बोललाच नाहीत हे चुकीचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो.
आणि पालक त्या गोष्टीला का नाही म्हणतात, कारण कोणाचेही पालक असं स्वतःच्या मुलाबद्दल काहीच वाईट व्हावं असं कधीच त्यांच्या मनात नसतं. अगदी बरोबर. त्यामुळे का नाही म्हणतायत, कारण तुझ्या काय अकॅडमिक्स वरती प्रॉब्लेम होईल, मग तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवा की नाही होणार प्रॉब्लेम. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करा सलग, तुम्ही जर रोज अभ्यास करत राहिलात तर तुम्हाला येतच ती गोष्ट. असं कोणी माठ वगैरे काही नसतं, सगळ्यांना सगळं येतं. हे वाक्य अगदी परफेक्ट आहे की देवाने बुद्धी सगळ्यांना समान दिली आहे, पण कोण त्याचा रियाज म्हणतो ना आपण, पहिले कैरी कशी कच्ची असते मग त्याचा आंबा होतो, तशी जेव्हा आपण प्रयत्नांची साथ प्रत्येक गोष्टीला देतो त्यातनंच त्या बीचा वटवृक्ष होणार असतो ना. बरोबर आहे ना. मग जेव्हा एखाद्या वेळी तुला असं अपयश आल्यावर तू रडलीस का, म्हणजे तू तुझ्या इमोशन्सना कसं मोकळं केलंस, किंवा मग तेव्हा तुला आईने कसं समजावलं आणि मग तू कसं त्यातनं परत लढायला उभी राहिलीस? कारण बरेच वेळेला लोक डिप्रेशनमध्ये येऊन किंवा चुकीच्या गोष्टी करतात की आज आपण बघतो काही वाईट सवय लागायला 1 सेकंद पण लागत नाही, पण ह्या सगळ्यातनं आपण स्वतःला कसं लांब ठेवू शकतो? ओके, आता मी कधी आतापर्यंत रडले नाहीये अपयश आल्यावरती, पण मला असं वाटतं की तुमचा जर माइंडसेट पक्का असेल ना, तुम्हाला वाईट सवयी लागत नाहीत आणि तुम्हाला असं रडूही येत नाही कधी. कारण जर तुमच्या डोक्यात पक्का आहे की हा ठीक आहे, हे झालंय, पुढचं काय करायचंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि वरतून तर ते जे वाईट सवयीबद्दल तू म्हणालीस मावशी, की कोणालाही लागू शकतात, पण तुम्ही जर ठरवलं असेल की नाही मी हे नाहीच करणार आहे, मी काही ज्या पर्टिक्युलर, किंवा मला मोबाईलचं ॲडिक्शन असेल समजा, तर मग ते काढण्यासाठी पण मी स्वतःहून जर काही एफर्ट्स घेत असेल तर ते होणार आहे. जर मी स्वतःच्या डोक्यामध्ये असं बसवलं असेल की मला नाहीच अशा काही सवयी कुठल्या आपल्यामध्ये आणायच्या आहेत, तर ते नाहीच येणार. पण जर आपला माइंडसेट थोडा असा वीक असेल ना, तर मग होतंच. बघ ना, कित्येक वेळेला मुलांना आपण बघतो, पालक येऊन क्लिनिकमध्ये पण सांगतात की त्याचं काही चुकलं आणि मी त्याला ओरडले तर हा लगेच रुसून बसतो, जेवत नाही, आमच्याशी बोलत नाही. खरं तर हे व्हायला नको ना, पण ह्याच्यासाठी कुठेतरी पालकांनी पण त्यांना पहिल्यापासून ते वळण लावणं गरजेचं असतं. पण मग अशा वेळी राग आल्यावर तू काय टेक्निक करतेस? कारण राग ही नॅचरल गोष्ट आहे ना, ती यायला नको, म्हणून आईबाबांनी तुला असं काय टेक्निक शिकवलं की तू बघ ना, योग्य काय अयोग्य काय हे समजणं पण महत्वाचं आहे ना. की आता कोणी तुझी चूक तुला सांगितली तर हाऊ यू रिॲक्ट? मला ॲक्च्युली मी लोकांना विचारते की मला आता समजा मी काहीतरी शिकते आता नृत्यामधलं आणि आई आहे घरी, आता समजा मी एखादा तोडा करते, पण आता त्याच्यामध्ये मला कुठेतरी काहीतरी मिसिंग वाटतंय, किंवा मी जो करते तो मी एक सेकंड ओपिनियन घ्यायला मला आवडतं. म्हणजे मी विचारते लोकांना की हे बरोबर वाटतंय का, किंवा याच्यामध्ये काही सुधारणा करू शकतो का. आणि त्या सुधारणा ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा मला असं वाटतं जर त्या मला पटल्या तर मी त्या फॉलो करते. त्यामुळे वाईट वाटण्याचा असा काही संबंध येत नाही इकडे. आणि रागाशी डील करायचं असं जर असेल तर राग सगळ्यांनाच येतो ऑब्व्हियसली, कोणी साधू संत आपल्यामध्ये नाहीये सध्या. त्यामुळे मला ना गाणी ऐकायला खूप आवडतात. म्हणतात एवढी येत नाहीत, पण गाणी ऐकायला मात्र खूप आवडतात. तर मला त्याच्यामुळे माझा टेम्पर शांत होतो. म्हणजे तू बघ कसं आहे, एकदा शब्द निघाला ना तोंडातनं की तो आपल्याला परत घेता येत नाही. बरोबर. म्हणून ह्या वयामध्ये हे टेक्निक शिकणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण त्याचा उपयोग होतो तुला? हो, होतो. कारण रिग्रेटमध्ये राहण्यापेक्षा न बोललेलं बरं असं मला वाटतं. किती छान, किती छान. रिग्रेटमध्ये राहण्यापेक्षा आपण ते त्यावेळी न बोललेलं कधी. कारण खूप उलटच होतं सगळ्यांचं की जिथे आता रागामध्ये नाही बोलायचं असं माझं तरी ठरलेलं आहे की रागामध्ये नाही बोलायचं शक्यतो, तर तिथे लोक बोलतात. आणि जिकडे खरंच बोलायला पाहिजे, जिकडे आपल्यासाठी स्टँड घ्यायला पाहिजे, तिकडे बोलत नाहीत. व्हेरी गुड. हा पॉईंट मला खूप आवडला. येस, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी स्टँड घ्यायलाच पाहिजे. जिथे आपलं बरोबर आहे असं आपल्या मनाला 100% वाटतं तिथे स्वतःसाठी स्टँड घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. किती छान विचार आहेत. म्हणजे मला असं वाटत नाही की माझ्यापेक्षा लहान वयाच्या मुलीशी म्हणजे इतकेच सुंदर विचार आहेत की मी पण तुझ्याकडनं काय काय छान छान गोष्टी शिकतेय, की मलाही आवडतंय की असे विचार असणं किती महत्त्वाचं आहे. पण मग आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शाळेचा अभ्यास, की ज्याच्यामध्ये तुला 90% आहेत. मग शिक्षकांशी तुझं नातं कसं आहे? शिक्षकांशी माझं नातं म्हणजे ॲक्च्युली जर तुम्ही असाल ना नीट दैनंदिन अभ्यास करणारे असाल, तुम्ही जर सबमिशन्स देणारे असाल, तर शिक्षक तुम्हाला सपोर्टच करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. अगदी जिकडे चुकतं तिकडे ते तुम्हाला चुकही दाखवणारच आहेत. अगदी बरोबर. हो, आता समजा कुठला तरी प्रोग्राम आहे आणि मी त्याच्यासाठी सारखं बाहेरच आहे, तर मग शिक्षक मला नक्कीच ओरडणार आहेत. मग हे मी माझ्या डोक्यात ठेवलं पाहिजे की आता पर्टिक्युलर शिक्षकांचा समजा तर तास आहे आणि ते मला ओरडू शकतात, तर मी जाऊन बसायला पाहिजे. तिकडे आपण थोडं डोकं वापरायचं आणि मग काही होत नाही, मग सगळे शिक्षक आपल्या फेवरमध्येच असतात.
आज आपण बघतो की अध्यात्म म्हणजे आपण म्हणतो ना की नामस्मरण, कारण हे जग चालवणारी पण एक वेगळी शक्ती आहे. मग त्यामुळेच तर आपण सगळे असतो. आणि लोकांना कधी कधी वाटतं की ही सगळी अंधश्रद्धा आहे, म्हणजे दोन विचारधारा असतात. तर लहानपणापासून अध्यात्माची आवड आहे का, किंवा काही स्तोत्र वगैरे म्हणणं असं तू करतेस का? हो, माझ्या घरी म्हणजे बाबा रोज अथर्वशीर्ष म्हणतात माझे, आणि मी संध्याकाळी हनुमान चालीसा म्हणते. अरे वा, सुंदर. आणि म्हणजे समाव आता ती सवयच झालेली आहे पूर्ण. आणि मला खूप आवड आहे अध्यात्मामध्ये. मला जाणून घ्यायला कुठल्याही विषयामध्ये आवडतं, आणि अध्यात्मामध्ये ते स्पेशली आवडतं. तर त्याच्यामुळे आता मोबाईलचा मगाशी आपण वापरायचं म्हटलं ना, तर अध्यात्माबद्दलचे खूप पॉडकास्ट आहेत. आता एक TRS म्हणून पण एक आहेत, त्यांच्यामध्ये पण 1-2 आहेत तसे पॉडकास्ट जे अध्यात्मावरती. ओके. तेही ऐकायला मला आवडतात. म्हणजे खूप नवीन माहिती कळते त्याच्यामधून, जी इंटरेस्टिंग असते. बरोबर आहे. पण ही प्रत्येक वेळी आपण ऐकलेली माहिती बरोबर असते असंही नाही. त्यामुळे आपल्याला चांगल्या ठिकाणी बरोबर ते तू नक्कीच पडताळत असशील असं मला वाटतं, की जे ट्रस्टवरती चांगल्या गोष्टी आहे तेच तू पुढे फॉलो करत असशील. हो, कारण आता रोज रात्री आम्ही जेवणाच्या वेळेला काही ना काही चर्चा आमची चालूच असते, मी, आई आणि बाबा. तर मग मला जे काही कळलं असेल ना दिवसभरातलं, ते मी त्यांच्याशी शेअर करते. आता समजा मला कुठून चुकीची माहिती मिळाली असेल, तर मी तेवढी काय म्हणूया आपण अडल्ट नाहीये ना अजून, की मला माहिती आहे नक्की कुठून काय बरोबर माहिती मिळेल. बरोबर आहे. म्हणून मग मी त्याच्यामध्ये आई बाबांची मदत घेते, की हे जे काही मी ऐकलंय ह्याच्याबद्दल म्हणजे काय तुमचं मत आहे, हे खरं आहे का, तुम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती आहे का. तर बाबांची शक्यतो अध्यात्म वगैरे याच्यावरती चर्चा होते. आणि आईशी इन जनरल ज्या काही म्हणजे सायकोलॉजी वगैरे टाईपचे विषय असतात ते आईशी चर्चा. म्हणजे बघा, मला असं वाटतं की हा जो संवाद आहे पालकांचा आपल्या मुलांशी, तसा होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे बरेच वेळेला त्यांनीच अर्धे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होऊन जातात. कारण आपण म्हणतो ना, एकमेकांशी बोलल्यामुळे तुलाही नवीन गोष्टी कळतात, त्यांनाही कळतं की अरे जान्हवी काय करतेय, जान्हवीच्या गोष्टींमध्ये. कारण कसं त्यांचं पूर्ण विश्व तू असतेस आणि तुझं विश्व ते असतात, त्यातनं ही जडणघडण होत असते असं मला वाटतं. आपण म्हणतो ना की बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला जातो, म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होऊन जातं. तर असं नाहीये ना, जे शिकत आली असते सगळं कंटिन्यू तू ठेवतेस ना, की त्या गोष्टी तुला आजही करायला आवडतात ना. म्हणजे की आता समजा निबंध स्पर्धेमध्ये जायचंय, मग तेव्हा निबंध लिहायच्या आधी तू कसे पॉइंट्स काढतेस, म्हणजे काय ट्रिक्स तू आपल्या प्रेक्षकांना देशील, की कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर त्यांनी कसं नियोजन करावं त्याचं? सो सगळ्या स्पर्धांचा जे भाषिक कौशल्याबद्दल असतात त्यांचा बेस आपण एक सेमच त्याची तयारी करू शकतो. आता ज्याबद्दल आता समजा काहीतरी पर्टिक्युलर टॉपिक आहे, त्याच्याबद्दल मला जी माहिती आहे ती पहिले मी त्याचे काही पॉईंट्सच्या फॉर्मॅटमध्ये मी ती माहिती एका पेजवर लिहून काढेन. मग कोणी आपल्या आसपास असेल, आई बाबा असतील किंवा इतर कोणी मोठे असतील की ज्यांना या विषयाबद्दल काही अधिक माहिती असेल, अशांना जाऊन भेटायचं. आता समजा आई बाबांना त्या पर्टिक्युलर विषयावरची माहिती नाही माहिती, तर ज्यांना माहिती आहे, शिक्षक असतील, इतर नातेवाईक असतील, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. मग ते अजून तुम्हाला काहीतरी पॉईंट सांगतील आणि आपला बेस पक्का करायचा. बरोबर. आणि एकदा बेस झाला ना की मला असं वाटतं डोकं आपलं लावायचं, डोकं नाही दुसऱ्याचं घेऊन लावायचं. जे काही आपल्याला त्या पॉईंट्सवरून स्वतःला लिहिता येईल ना ते पहिले लिहायचं. आता कदाचित त्याच्यामध्ये ग्रामॅटिकल काही चुका असतील किंवा अजून अलंकारिक शब्द कुठला माहिती असेल तर तो नक्कीच घ्यावा, पण बेस जो आहे तो आपणच आपला लिहिला पाहिजे. आणि असं करून मग पाठांतराला सुरुवात करायची. खरं तर पाठांतर करून विसरण्याची शक्यता असते, पण जर तुम्ही तो जे मुद्दे आहेत, समजा आपण पहिले जे मुद्दे लिहून घेतले होते पूर्ण भाषण लिहिण्याआधी, ते मुद्दे जर तुम्हाला कळले असतील ना तर तुमचं चुकलं ना तरी पण तुम्ही ते कव्हर अप करू शकता. अगदी किती छान. खरंच मला असं वाटतं जान्हवी, इतकं सोप्या आणि असं म्हणजे तू समजावून जे सांगतेस, तर मला असं वाटतं भावी तुझे विचार काय असतील, की तुला आयुष्यामध्ये काय व्हायचंय, काय तुझं स्वप्न आहे, आणि आपल्या सगळ्या यंग जनरेशन टीमला तू काय सांगशील की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हे सगळं करण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे. कारण आयुष्य एकदाच मिळतं, मग त्यामध्ये आपल्याला फक्त अभ्यास नाही करायचा आहे, सगळ्या कलागुणांसोबत आपल्याला पुढे जायचंय. मग त्यांनी कसं आणि काय केलं पाहिजे? ओके, सो मला काय करायचं ह्याच्यावरती आपण पहिले बोलूया. मला शिक्षिका बनायला खूप आवडेल. वाव. आणि इवन MBA इन फायनान्स वगैरे पण मला करायला आवडेल. MBA अशा याच्यासाठी कारण रोजगार मला देता येईल लोकांना, आणि शिक्षिका याच्यासाठी की मला बोलता चांगलं येतं हे मला आत्तापर्यंत कळले. तर मग नक्कीच 100%. तर त्यामुळे मी शिकवू चांगलं शकते मुलांना. सो मला एक साधारण समजावण्याची तुझी जी पद्धत आहे ती खूप छान आहे.
त्यामुळे Thank you. यू कॅन बी अ गुड टीचर डेफिनेटली. येस. सो मला एक 8वी ते 10वी या शालेय गटाला शिकवायला खूप आवडेल, कारण मला असं वाटतं की मला जे काही विचार माझे आत्ता डोक्यात आहेत ते साधारण 7वी 8वी पासून जे काही मी ऐकलंय, जे काही मला पटलंय ऐकलेलं, त्याच्यावरूनच आत्ता जे काही माझं ओपिनियन्स असतील ती आहेत. त्यामुळे मला त्यांची जी काही चुकीची ओपिनियन्स आहेत कशाही बद्दल असतील ती खोडून काढायला आणि जी बरोबर आहे ती ॲटलिस्ट द्यायला, ते घ्यायचं का नाही ते त्यांनी बघायचं आहे, पण ती द्यायला मला आवडेल. त्यामुळे मला टीचर बनायला आवडेल. हा विचार खूप चांगला आहे, कारण एक चांगली पिढी घडण्यासाठी एक चांगली विचारधारा पुढे जाणं आवश्यक असतं. म्हणजे समोर जर 2 गोष्टी असतील की चॉकलेट, मॅगी आणि पोळी भाजी, तर म्हणजे कधीतरी मॅगी जरूर खावं किंवा इतर काही पदार्थ, पण पोळी भाजीला प्रेफरन्स देणं ह्याही काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर ही विचारधारा ठरवत असते की जिथे आपण आहोत तसं आपण वागणं किंवा कुठे काय वागायचं, कुठे काय बोलायचं, हे सगळं तुला, मला असं वाटतंय की आई बाबांकडनं तुला मिळालेलं आहे. आणि तुला यंग जनरेशनला काय संदेश द्यायला आवडेल की त्यांनी त्यांचं रोजचं शेड्यूल कसं ठेवावं, की आज अभ्यासात पण चांगले मार्क मिळवण्यासाठी किंवा काही स्पोर्ट्समध्ये आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी त्यांचा दिनक्रम कसा ठेवावा. ओके. मग माझा आत्तापर्यंतच्या थोड्याफार अनुभवावरून मी सांगते जे काही मला जमेल ते. तर दिनक्रम असा ठरवलात ना तर कधीच काही होणार नाही खरंच. की आता कारण ना आपण ठरवतो दिनक्रम, पण ॲक्च्युली आपण हे नाही लक्षात ठेवत की आपल्याला फिलिंग्स आहेत, आपल्याला बोर होणार आहे कधी ना कधी, आपल्याला कंटाळा येणार आहे. आपण जर गोल्स ठरवले ना तर आपल्याकडे 24 तास आहेत दिवसातले, बरोबर. त्याच्यावरून आपण कधी, आता समजा हो मला आत्ता वाटतंय की आत्ता माझी समजा काही ड्रॉइंगची कॉम्पिटिशन आहे, तर मग मला ड्रॉइंगच्या कॉम्पिटिशनचं जे चित्र आहे ते मी आत्ता त्याची प्रॅक्टिस करीन, आत्ता मला हा मूड आहे. मग लिहून जर आपण काढलं असेल ना कुठे तर ते आपल्याला उपयोगी पडतं. आणि फक्त अभ्यास करून किंवा फक्त एकच कुठली गोष्ट करून आपला विकास नाही होणार असं मला वाटतं. पर्टिक्युलरली आपल्याला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. म्हणजे एक बेसिक, आता सगळ्यांना, आता लोकांना असं वाटतं मुलांनी काही खाणं म्हणजे जेवण वगैरे नाही बनवायला शिकलं पाहिजे, मुलींनीच शिकलं पाहिजे. आता जर तुमच्याकडे वेळ आहे, सुट्टी आहे, तर सुट्टीमध्ये आपण कुठलंही कौशल्य आपण विकसित करू शकतो. एकच कौशल्य घेऊन जर 1 महिनाभर आपण त्याच्यावर काम केलं तरी ते होऊ शकतं. आणि आपल्याकडे वेळ नसतो असं नाही, आपण तो वेळ वाया घालवतो. आणि हे म्हणजे मीही घालवते, फॅक्ट आहे. सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे वेळ वाया घालवतात. आणि तो आपण कुठेही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकतो. मग आपल्याला त्याच्यामध्ये रुची आहे किंवा आपल्याला असं असतात अशा गोष्टी की आपल्याला वाटतं की आपण शिकावं, पण आपण त्यांना इग्नोर करतो. तर शक्यतो म्हणजे तुमच्या एज गट, म्हणजे तुमच्या एज ग्रुपवाले लोक तर खूप इग्नोर करतात त्याला. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला ते आवडतंय, तुम्ही थोडाफार वेळ काढून ते नक्कीच करू शकता. म्हणजे कुकिंग आणि ह्यापेक्षाही बाहेर पडून नवीन गोष्टी शिकण्यामध्ये, म्हणजे जे मनापासून शिकावंसं वाटतंय ना ते शिकायला पाहिजे असं मला वाटतं. की म्हणजे मग त्याला वयाची अट नसते असं मला वाटतं. की वयाची अट ठेवली ना की मग आपल्याला वाटतं आपण हे शिकायचं का, त्याच्यापेक्षा आपण मस्तपणे एन्जॉय करून नवीन गोष्टी सतत शिकत राहिल्या पाहिजेत. म्हणजे आपण आपल्याबरोबर आपण समाजाचा पण विकास यातनं नक्की. आणि आतून एखादी कुठलीही गोष्ट करायची असेल, तुम्ही कितीही वयाचे असाल किंवा कितीही लहान असाल, कितीही मोठे असाल, तुम्ही ती करूच शकता. म्हणजे असं काही कठीण वगैरे जमणारच नाही असं काही नसतं. परफेक्ट. किती छान विचार आहेत जान्हवी. आणि मला सांग की तुला कुकिंगची पण आवड आहे का, किंवा काही पदार्थ असे तू स्पेशल, तुझी काही रेसिपी आहे का? आता अजून स्पेशल रेसिपी एवढं कुकिंग मला येत नाही, पण जेवढं काही मी शिकले आईकडून गेल्या 1 वर्षात किंवा 2 वर्षात गेल्या, मला म्हणजे नॉर्मल 4 कोर्स मील करता येईल. अरे वा, सुंदर. हो, म्हणजे 10वीत आहेस आणि यू कॅन मेक इट. सो ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. फक्त पोळ्या गोलवणार नाही, बाकी सगळं व्हायला लागतात. पहिले अशाच होत्या, म्हणजे मग तू चांगली कुक आहेस असं आपण म्हणू शकतो. हो, बाकी भाजी भात आणि इतरही, म्हणजे मला नवीन नवीन काही ट्राय करायला आवडतं. छान. किती जान्हवी म्हणजे गंगा असं माझ्या डोक्यात कायम फिक्स होतं की जी पवित्र असते, आणि तशीच ही आपली जान्हवी आहे. की खरंच तिचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण उत्कृष्ट वक्तृत्व, स्तोत्र पाठांतर असू दे, चित्रकला असू दे, शाळेतले मार्क असू देत, एक शी इज अ गुड कुक ऑल्सो. म्हणजे चांगलं जेवण पण ती बनवते. म्हणजे तिला ज्या प्रकारे तिचा व्यक्तिमत्व विकास तिने केलेला आहे ना, खरंच तिच्या आईवडिलांचं 100% कौतुक आहे. आणि अशी जडणघडण ही प्रत्येकाची असायला हवी. प्रत्येकाने त्याच्या आयुष्यामध्ये असे पॉइंटर्स घेऊन जर त्यांनी त्याची दिशा ठरवली
तर मग गोल लांब नाहीये, बरोबर ना. ध्येय ते नक्की अचीव करू शकतात. जान्हवी, आज तू इथे खास आलीस आपल्याकडे, त्यासाठी खास तन्वी हर्बल्स तर्फे उन्हाळा स्पेशल म्हणून तन्वी शता टॅबलेट तुला दिलेली आहे. Okay, तू thank नक्की you. घे. आणि आपण असंच वेगवेगळ्या विषयांबरोबर कायम भेटणार आहोत. तर असेच मस्त राहूया, हसत राहूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.